हे विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मित्रो, मागच्या तासाला एक सुंदरशी कविता आपण अभ्यासलेली होती. या तासाला आपण निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या पक्षी जगताशी हितगुज साधणाऱ्या एका जंगलप्रेमी, वन्यप्रेमी, अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचा सदरचा पक्षीगान हा पाठ समजून घेऊया. मित्रांनो, मारुती चितमपल्ली हे मूळचे साताऱ्याकडील जंगलाचा आणि पक्षी जगताचा अभ्यास करण्याच्यासाठी नागझिरा अभयारण्य करणारा पक्षी अभयारण्य, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान या संबंध परिसरात त्यांनी वास्तव्य केले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे सेवानिवृत्त उपसंचालक म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. पक्षीतज्ञ आणि वन्यजीव संशोधक म्हणून ख्यातीप्राप्ती आहे. जंगले आणि पक्षी जगताविषयी उल्लेखनीय संशोधन त्यांनी केलेलं आहे. चकवा चांदन एक वनोपनिषद हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांचे निसर्गविषयक ललित लेखनाची बरीच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, जसे की पक्षीजाय दिगंतरा, रानवाटा, जंगलाचं देणं, शब्दांचे धन, रातवा ही त्यामध्ये विशेष महत्त्वाची पुस्तके होत. शिवाय त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, मृण्मयी साहित्य पुरस्कार, फाय फाउंडेशन राष्ट्रीय पुरस्कार आणि विदर्भ साहित्य संघाचा जीवनवर्ती पुरस्कार, शिवाय मानव मंदिराचा स्मिता पाटील पुरस्कार इत्यादी महत्त्वाच्या पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. निसर्गातील संस्मरणीय व गूढ अशा सौंदर्याचा वेध घेण्याची आगळी अशी शैली त्यांच्या ललित लेखनात जागोजागी आढळते. 2006 साली सोलापूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अगदी प्रारंभी मित्र हो, मी आपणास सांगितलं आहे की मारुती चितमपल्ली हे मूळचे सातारा सोलापूरकडले. नवेगाव बांध, नागझिरा, चंद्रपूर आणि नागपूर आणि अलीकडेच मागच्या 2-3 वर्षाआधी मारुती चितमपल्ली हे सोलापूरला प्रस्थान केलेलं आहे. पक्षी हे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न आहे. पक्ष्यांचे घरटे हे जीवनावरील आत्यंतिक प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांची गुंजारव मनाला सुखावह करते. पक्ष्यांच्या सहवासात लेखकाचे जीवन चिरसंपन्न झाल्याचे समाधान पक्षीगान या पाठात दिसून पडते आहे. मित्रांनो, जंगलात वनात भ्रमण करता करता पक्षी जगताशी त्यांचं अनुबंध, प्रेमसंबंध तयार झालेले आहेत. निसर्गावर, पशुपक्ष्यांवर असीम प्रीती मारुती चितमपल्ली यांनी केली आहे. अगदी प्रारंभीच्या काळात ते काही काळ शिकारी म्हणूनही कामकाज केलेलं आहे. नवेगाव बांध येथील माधवराव पाटील डोंगरवार या वन्यप्रेमींशी सुद्धा त्यांची गाठभेट झालेली होती. मारुती चितमपल्ली यांच्या सहवासात सुद्धा माधवराव पाटील डोंगरवार, धाबे पवनी, नवेगाव बांध परिसर त्यांनी जंगलांचा अभ्यास केलेला आहे. सदरच्या पाठात मारुती चितमपल्ली यांचे
पक्षी जगताविषयी असलेलं प्रेम, त्यांचं चिंतन या सदरच्या ललित लेखनातून दिसून पडते आहे. पक्षी हे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न आहे असे ते म्हणतात. पक्ष्यांचे घरटे हे जीवनावरील आत्यंतिक प्रेमाचे प्रतीक आहे. पक्ष्यांच्या सौंदर्याचं रहस्य मानवाला अगदी ऋग्वेद कालापासून वाटत आलं आहे. परमेश्वर रूपी सुंदर पक्ष्यांचे गूढ रम्य रूप ज्या कोणास ठाऊक असेल त्याने ते मला सांगावे अशा अर्थाची एक प्रार्थना ऋचा श्लोक ऋग्वेदात आहे. शकुंतलेच्या अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना कालिदासाने सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण उद्गार काढलेले आहेत. ते म्हणतात, शकुंतलेच्या अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना कालिदास म्हणतात, मराठीमध्ये त्याचा अनुवाद मारुती चितमपल्ली लिहितात की मनुष्यकुळात अशा रूपाचा संभव होणे कसे शक्य आहे? अशी तेजस्वी ज्योती जमिनीतून कशी उगवेल? सौंदर्यातूनच सौंदर्य जन्माला येते. शकुंत पक्षाने जिचा लहानपणी सांभाळ केला अशा त्या स्वर्गकन्याला पक्षाचे रूप लाभले होते. शकुंत नावाच्या पक्षाने शकुंतलेचा सांभाळ केलेला होता, म्हणून या पक्षाच्या नावावरूनच शकुंतला हे नाव ठेवले गेले आहे. आणि म्हणूनच या शकुंत पक्षाच्या सौंदर्याचे प्रतिबिंब शकुंतलेमध्ये आहे अशी बतावणी कालिदासाने केलेला आहे. याची आठवण सुद्धा मारुती चितमपल्ली या सदरच्या पक्षिगांमध्ये करून देत आहेत. पशूंना रंग लाभले. पशूंना वेगवेगळ्या प्रकारचे रंग लाभलेले आहे. ते त्यांच्या केवळ संरक्षणार्थच असते आहे. पक्ष्यांचे रंगरूप पाहिले की त्यांना अपार्थिव सौंदर्याचा हेवा वाटू लागतो. त्यांच्यात दिसून येणारी विविध रंगरूपाची विविधता इतरत्र दुर्मिळ आहे. ऋतुमानाप्रमाणे बदलणारे त्यांचे रंग किती अद्भुत आणि सुंदर असतात बरे. खरं आहे, वसंत आणि हेमंतातील त्यांचा पेहराव, प्रणय कालातील त्यांचे मुलायम रेशमी अवगुंडन आणि दूरच्या प्रवासासाठी लागणारे कोट, घागरा आणि इतर वेळा साधा सोजड पोशाख, सुंदर पाखरांना कोणती गोष्ट सोबत नाही बरे. आकाश जसे इंद्रधनुच्या रंगाने शोभते तसेच वनश्री पशुपक्षी इंद्रजालाने गूढ वाटते. हे मारुती चितमपल्ली यांचे शब्द अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आकाश जसे इंद्रधनुष्याच्या रंगाने शोभते तसेच वनश्री पक्षीरूपी इंद्रजालाने गूढ वाटते. त्यांच्या रंगाची किमया अद्भुत रम्य आहे. पक्षी हे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न आहे. सृष्टीतील अलौकिक वर्ण त्याने पक्ष्यांना मुक्त हस्ताने बहाल केले आहेत. खरं आहे विद्यार्थी मित्रांनो, हिरव्या वनश्रीतून विद्युत गतीने निळ्या रेषा ओढणारा खंड्या नावाचा पक्षी, निळ्या आकाशाचा भार पेलवत उडणारे चास पक्षी किंवा फुललेल्या पिवळ्या जर्द बहावा वृक्षाची स्पर्धा करणारे निळे हरिद्र, तर शिरीष पुष्पासारखे कोमल हारित पाचूच्या पूजापात्रातील मोत्याच्या शिंपल्याप्रमाणे शोभणारी कमळाच्या पानावरील बगडी. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या रंग रूपाचे वर्णन मारुती चितमपल्ली येथे करतायत. पाचूच्या पूजापात्रातील मोत्यांच्या शिंपल्याप्रमाणे शोभणारी कमळाच्या पानावरील बगडी, तर रंगीबेरंगी पोशाख केलेल्या सुंदर मुलींच्या घोडक्याप्रमाणे वाटणाऱ्या देखण्या तेजस्वी सैरा गोल्ड फिच पक्ष्यांचा थवा नभश्रीच्या कंठातील पाचूचा आणि मानकांचा कंठाच ओळगत आहे अशी वाटणारी पोपटांची आकाशातून उतरणारी रांग, एखाद्या गौरांगीप्रमाणे दिसणारे चक्रवाक, तर मत्त चांदणे पिऊन अरण्याकडे पाहत पाहत जाणाऱ्या
गुलाबी बदामी चकोर पक्ष्यांचा समूह. तर हिमाच्छादित शिखरांची आठवण करून देणाऱ्या तुषार तित्तरांचा थवा. कपूर गौरव वर्णाचे शाही बुलबुल आणि रत्नाचे सौंदर्य लाभलेला पाचूक कवडा. मुर्रे खोऱ्याचे वैभव असलेले पारवे एखाद्या रूपवती नागकन्येप्रमाणे फुतकार टाकणारे सुंदर पंखांची हुदहुद आणि उंच पर्वतावरील पठारावरील गवताच्या निळ्या फुलांच्या मखमली गालीच्या वरून हारेने चालणाऱ्या रूपवती श्यामल कोकणी लावा. काळ्या पांढऱ्या जुन्या पद्धतीच्या पोशाखातील करकोचे. तर उन्हाळ्यातील मावळत्या दिशेप्रमाणे दिसणारे धुसर वर्णाचे कबूतर. वर्षा ऋतूतील सूर्यास्ताप्रमाणे दिसणारे सुंदर पंखांची तित्तीर आणि पहाटेच्या ताऱ्यांचा वर्ण असलेले कलविंग पक्षी. जलाशयावर विहार करणाऱ्या रोहित पक्ष्यांचा क्षणोक्षणी बदलत असणारा गुलाबी दुपट्ट्याप्रमाणे दिसणारा दाट थवा पाहून निसर्गाच्या अत्युद्भुत किमयेची प्रचिती येते. एखाद्या सापभ्रष्ट परीप्रमाणे हिमालयात राहणाऱ्या जीवजीवक पक्ष्यांच्या पिसाऱ्याला इंद्रधनुष्याच्या रंगाची उपमा द्यावी इतके ते सुंदर आणि मनोहर असतात. फुले पाहिली की मारुती चितमपल्ली यांना पाखरांची आठवण होते आणि पक्षी दिसले की रान फुलांचे स्मरण व्हायला लागते. कुर्गच्या घनदाट किर्र जंगलातून जाताना सूर्याचे किरणही दृष्टीला पडत नसत. रंगीबेरंगी पक्षी मोठ्या चपळतेने उडताना दिसत. त्या अंधुक प्रकाशात ह्या थरथरणाऱ्या ज्योती आहेत असे वाटते. कुठून तरी येणाऱ्या दैदिप्यमान तेजपुंज जीवाच्या ज्योतीसारखे क्षणार्धात दिवा मालवल्याप्रमाणे नाहीशी होत आणि तिथला अंधार मात्र वाढलेलाच. मारुती चितमपल्ली नानाविध स्वरूपाच्या पक्ष्यांच्या संदर्भात, त्यांच्या रंगरूपाच्या संदर्भात, त्यांची रंगसंगती, त्यांचे अलौकिक सौंदर्य याविषयीचे ललितपूर्ण वर्णन या ठिकाणी करत आहेत. आणि सुंदर स्त्रियांना हे पक्ष्यांचेच सौंदर्य लाभलेले आहे की काय असंही त्यांना वाटते आहे. कालिदासाने म्हणे शकुंतलेला शकुंत पक्षाच्या सौंदर्याची प्राप्ती झालेली होती. ती तेजस्वी ज्योती जमिनीतून उगवलेली नव्हती, असूच शकत नाही. हे अलौकिक सौंदर्य शकुंतलेला प्राप्त झालेले अलौकिक सौंदर्य केवळ आणि केवळ शकुंत नावाच्या अलौकिक सुंदर पक्षाकडूनच प्राप्त झालेले आहे आणि म्हणूनच तिचं नाव शकुंतला ठेवण्यात आलेलं आहे. कालिदासाच्या शकुंतलेचं वर्णन सदरच्या या निसर्गगान या पक्षीगान या ललित लेखात मारुती चितमपल्ली आवर्जून करत आहेत. गंधर्व स्त्रियांचे रूप मुळात अलौकिक. त्यांना देखील पक्षाचे रूप घेण्याचा मोह आवरत नसे. पक्षी हे अलौकिक सौंदर्य लाभलेल्या स्त्रियांचे जणू काही प्रतीकच आहेत. अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा हिला लोपाशी गल पक्षाचे रूप लाभले होते. तर मिस्तू ही प्राचीन चिनी साहित्यातील अतिशय लावण्यमय स्त्री. तर तिच्या सुंदर मानेला उबदार मुलायम आहा एल्बॅस्टर पक्षाची उपमा दिली होती. ते यथोचित वाटते. निडावंती त्यांच्या भाषेलाही रंगाचीच उपमा दिली आहे. सामगान, अतिंद्रिय ज्ञान आणि त्यांचा मनोहर पिसारा यांनी जरी पक्ष्यांच्या सौंदर्याला रहस्याचा आविष्कार होत असला तरी त्यांची व्यक्त होत असलेली गुढतम चारुता इथेच थांबत नाही. ती त्यांच्या प्रसव काळात गूढ आचरण्याच्या पडद्याआडून घरट्याच्या रूपाने डोकावत असते. विणीच्या काळा इतका समृद्धीचा आणि सौंदर्याचा काळ निसर्गात नाही. हे समृद्धीचे सौंदर्य चैत्राच्या नव्या पालवी बरोबर येते. ते पाना फुला फळाप्रमाणे बहरत जाते. मारुती चितमपल्ली सांगतायत की गंधर्व स्त्रियांचे म्हणजे स्वर्गीय स्त्रियांचे, रूपवतींचे, पर्यांचे जे रूप आहे ते अलौकिक. आणि म्हणूनच अगस्त्य ऋषीच्या लोपामुद्रा या पत्नीला लोपाशिगिल या पक्षाचे रूप लाभले होते. त्यांनी चिनी साहित्यातील अशाच एका
अलौकिक सौंदर्य लाभलेल्या मिस तुही या लावण्यमयी स्त्रीची आठवण करून दिली. तिची मान तर आहा अल्बॅस्टर पक्षाच्या उपमा तिच्या मानेला देण्यात आलेली होती. तर इकडे ऋग्वेद सामवेदात मात्र सामवेदात पक्ष्यांच्या सौंदर्याच्या रहस्यांचा आविष्कार आणि त्यासंबंधीचं कथन आलेलं आहे. त्यांची गुढतम चारुता इथेच थांबत नाही, तर हे पक्षी त्यांचा प्रसव काळ, त्यांचा प्रसव काळ हा इतका महत्त्वाचा असतो. विणेच्या काळा इतका समृद्ध काळ, म्हणजे त्यांच्या घर बांधणीचा काम, त्यांचा प्रसव तथा प्रजननाचा काळ हा विणीचा काळ होय. पक्ष्यांच्या जीवनातील हा प्रणय प्रसवाच्या विणीच्या काळा इतका समृद्धीचा आणि सौंदर्याचा काळ निसर्गात कोणताही नसतो. ही बाब महत्त्वपूर्णतेने मारुती चितमपल्ली या ठिकाणी नोंदवत आहेत. हे समृद्धीचे सौंदर्य चैत्राच्या नव्या पालवीबरोबरच येते, हेही आवर्जून ते सांगतात. चैत्र ऋतूत जसं झाडांना फुलांना नवा बहर येतो, नवी पालवी येते, अगदी तसेच विणीच्या काळ ही पालवी सुख समृद्धी घेऊन येते पक्ष्यांच्या दुनियेत. कुठल्याही प्राण्याला पक्ष्यांच्या घरटी बांधण्याच्या कुशलतेशी बरोबरी करता येत नाही. आपण माणसे इंजिनियर झालेले, अभियंते झालेले, मोठ्या उंच गगनचुंबी इमारती जरी आपल्याला बांधता येत असल्या, आपल्याला पूल टावर बांधता येत असले, तरी पक्ष्यांसारखी सुंदर घरटे अजूनही माणसांना स्वतःची घरटे बांधता आलेली नाही. निसर्गातील हा पक्षी नावाचा घरटे बांधणारा अभियंता निराळाच म्हणावा लागेल. मारुती चितमपल्ली लिहितात की कुठल्याही प्राण्याला पक्ष्यांची घरटी बांधण्याच्या कुशलतेशी बरोबरी करता आली नाही. ती इतकी देखणी असतात की याला अपवाद आहेत घारी गिधाडांच्या कुलातील हिंस्त्र पक्ष्यांची घरटी. एखाद्या सुंदर वनश्रीत बेडब लष्करी तळ उभारावाना अगदी तशा शिकारी युद्धपिपासू पक्ष्यांची खोपी पाहून वाटते. खोपी म्हणजे घरटे. घारी आणि गिधाड हे हिंस्त्र पक्षी आहेत. या हिंस्त्र पक्ष्यांची घरटी मात्र याला अपवाद आहेत. तुषाराच्छादित पर्वतातील 6-7 पांढुरकी घरकुले शिलाखंडावरील एखाद्या पक्ष्यांच्या घरट्यासारखी रमणीय दिसतात, तर कच्छच्या रणातील रोहित पक्ष्यांच्या खोपी आकाशातील कुणा एका गंधर्व नगरीची आठवण करून देतात. तर अफगाणिस्तानातील काबूल कंदाहारच्या विस्तीर्ण जलाशयाकाठी पाहिलेली पक्ष्यांची शेकडो लक्षावधी घरटी बाबरासारख्या शूरवीराच्या स्मृतीतील फुले बनून राहिले आहेत. तर तिबेटात घराच्या छपरावर मठा मंदिरावर चक्रवार पक्षाची युगुले घरटी बांधून तिथल्या लोकांच्या अहिंसा आणि धर्मपरायणतेची आठवण करून देत आहेत. एरवी कावळ्याचा आवाज किती कर्कश बरं, पण ज्यांनी घरट्यात बसलेल्या कावडीचा आवाज ऐकला असेल तो त्या आवाजाने विचलित झाल्याशिवाय राहणार नाही. केवढा अद्भुत स्वर तिच्या कंठातून स्त्रवतो बरं. विणीच्या काळात तिच्या कंठातून अद्भुत स्वर तिच्या कंठातून स्त्रवत असतो. एखाद्या हरिद्र पक्षाच्या आर्द्र स्वरासारखा. हिमालयात पॉप्लर, विलो व चिनारच्या पुरातन वृक्षावर तसेच पर्वताच्या शिखरांवर अनेक चाच पक्षी घरटी करतात. दैदिप्यमान निळ्या पंखांचे हे पक्षी घरट्याकडे गूढ स्थळी ठेवलेल्या आपल्या पिल्याकडे झेप घेत उडत असतात. वाटते की ही निळी पाखरे जणू निळ्या गगनाचा भारच घेऊन उडत आहेत की काय, असं वाटते. आपल्या छातीच्या पिलांसाठी पाणी साठवून वैरान वालुकामय प्रदेशातून शेकडो मैल उडत घरट्याकडे जाणाऱ्या भटतित्तरांचा थवा सांज सकाळ कुणी पाहिला आहे का? मोठे विस्मयजनक दृश्य असते ते.
खरा आहे. मारुती चितमपल्ली विविध पक्ष्यांचे रंगरूपांसहित, त्यांच्या विणीच्या काळासहित त्यांच्या सौंदर्याचंही वर्णन करत आहेत. त्यांनी अनेक पक्षी आभाळात उडताना पाहिलेले आहेत. हे आभाळभर उडणारे पक्षी घरटे बांधण्याच्या काळात कसे वागतात, त्यांच्या प्रसव आणि प्रणयाच्या कथासुद्धा तितकेच विलक्षण निसर्ग वेडाने मारुती चितमपल्ली या ठिकाणी चितारतात. पक्ष्यांची घरटी अद्भुत, आनंदीदायी आणि सौंदर्याचा जणू निधीच आहे, साठाच आहे की काय असंही वाटते मारुती चितमपल्ली यांना. ते आपल्या प्राचीन ऋषीमुनींच्या, संत, कवी आणि तत्त्वज्ञांच्या चिंतनाचा विषय जर न होतील तरच नवल, असं होऊच शकत नाही. ऋग्वेदात या निधीचे मोठे मार्मिक वर्णन केले आहे. हे वरुडा, घरट्याकडे झेप घेणाऱ्या पक्षाप्रमाणे माझ्या साऱ्या कामना धनप्राप्तीस्तव तुझ्याकडे धाव घेत आहेत. या समृद्धीबरोबर गुढताही नांदते आणि घरट्यामधील अंड्यातून नुकत्याच उभवलेल्या पिल्यांची व सोमाची तुलना केली आहे. ती मोठी लक्षणीय आहे. पक्ष्यांच्या पिलाप्रमाणे गुढस्थळी ठेवलेला आणि निधीप्रमाणे मौल्यवान स्वर्गावर आणलेला आणि दगडात झाकलेला सोम इंद्राने प्राप्त केला. ऋग्वेदात हे जे मार्मिक वर्णन आलेले आहे ते महत्त्वपूर्ण आहे. प्राणीमात्राच्या संगोपनाचा आदर्श पक्ष्यांची घरटीच आहे. इतकेच काय तर यज्ञासारखे पवित्र आसन देखील पक्ष्यांच्या घरट्याप्रमाणेच मृदू आहेत. घरट्यातील पक्ष्यांची पिले चारा घेऊन येणाऱ्या आपल्या मातापित्यांची किती आतुरतेने वाट पाहतात याची तुलना सोमप्राशन करण्यापूर्वी स्तवन करणाऱ्या भक्तजनांच्या प्रतीक्षेशी केली आहे. हे इंद्रा, उबदार घरट्यातील पक्ष्याप्रमाणे दधी आणि दुग्ध मिश्रित सोमयुक्त निवासस्थानातील भक्तजन तुझे स्तवन करीत आहेत. ऋग्वेदात पक्ष्यांचे खूप मजेशीर, सौंदर्यपूर्ण असे वर्णन आलेले आहे. शत्रू दूर जातात तेव्हा ते परत येण्याकरिता अगदी अनादे सत्य सांगताना म्हटले आहे की हे वज्रहस्त इंद्रा, पक्ष्यांना घराबाहेर काढणाऱ्या सूर्याप्रमाणे त्रासदायक शत्रूंना तू दूर हाकलतोस. आणि सुगरण पक्ष्यांचे घरटे सर्वांना परिचित आहे, परंतु यजुर्वेदात त्यांचे सुंदर वर्णन केले आहे. नम्रतेसाठी लव्हाड्याकडे पहा आणि कारागिरीसाठी सुगरण पक्षाकडे पहा. नम्रतेसाठी नम्रता, शालीनता, लव्हाड्याकडे पहा आणि कारागिरीसाठी सुगरण पक्षाकडे पहा. म्हणजे सुगरण पक्षाची कारागिरी एवढी नावाजलेली आहे. जीवनातील जे जे गूढ, मृदू, रुजू, मौल्यवान, सुंदर व सर्जनशील होते ते सारे पक्ष्यांच्या घरट्याभोवती गुंपण्या इतकी सौंदर्य आणि समृद्धीची दृष्टी प्राचीनांकडे होती. हे केवढे मोठे आश्चर्य! मारुती चितमपल्ली लिहितात, जीवनावरील आत्यंतिक प्रेमाचे प्रतीक म्हणजे हे पक्ष्यांचे घरटेच आहेत. उषा पक्ष्यांचे दिव्य संगीत घेऊन येते. ही जी उषा आहे, गुड मॉर्निंग आहे, सकाळ आहे, पहाट आहे. हे पहाट म्हणजे पक्ष्यांचे दिव्य संगीत घेऊन येते. अगदी पहाटेच आपल्याला जाग आल्याच्या नंतर जर आपण कधी बाहेर फिरायला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की पक्ष्यांचे उड्डाण तुम्ही पाहिलेले असाल. पहाटेचे ते पक्ष्यांचे उड्डाण, त्यावेळेला एक दिव्य संगीत, एक मधुर संगीत पक्ष्यांच्या उड्डाणातून, पक्ष्यांच्या नभोविहारातून आपल्याला ऐकायला येते. सारे आकाश वनोपवने पक्ष्यांच्या नित्य नवीन आगळ्या सुस्वर गीतांनी भरून जातात आणि वेगवेगळे पक्षी आपापल्या शैलीत स्वतःचे आवाज काढत असतात. ते मधुर असतात. सुमधुर गीतांनी समंद आसमंत भरून जाते. हे म्हणतात तर पहाटे पूर्वीच्या काळोखात आकाशमार्गाने वेगात जाणाऱ्या वन्य बदकांच्या अकस्मात येणाऱ्या स्वरांची विलक्षण मोहिनीच पडते. कोकिळा असो, पोपट असो, साळुंकी असो, मैना असो, या सर्वांच्या आवाजाने, या आवाजाच्या स्वराच्या प्रेमात आपणही पडलेलो आहोत. पावसाळ्यात लावा पक्ष्यांमुळे खूप बहार येते. त्यांचे
प्रणयगीत साऱ्या दऱ्याखोऱ्यात सप्तसुरासारखे भरून जाते. माझ्यापासून अगदी जवळ वृक्षाच्या बुंद्यावर उभी राहून लाविया गात होती. या कुर्गच्या जंगलात मारुती चितमपल्ली एक आठवण सांगतात की त्यांच्या जवळच पावसाळ्याच्या दरम्यानची गोष्ट आहे. एक लावा प्रणयगीत गात होते. अगदी त्यांच्या जवळ एक लावा पक्षी पुलिंगी, लाविया स्त्रीलिंगी लावा एक प्रणयगीत गात होते. अर्धे फरलांगावरून अनेक नर तिला साथ देत होते आणि अनेक लावे तिच्याकडे पाहत होते. त्यांचे ते प्रीतीचे अवर्णनीय सामगान उच्च स्वराला पोहोचले तेव्हा ते कानाला मोठे गोड वाटले. सुतार पक्षाच्या चंद्रमोळी कोटारातून मावळतीकडील मृग व्याधाचा तारकपुंज मंद प्रकाशताना दिसत होता. तो पक्षी अरण्यभर डमडम डपरू वाजवत एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर संचार करीत होता. तर सुंदर व आरस पाणी जलाशयाचा काठ विलो पक्ष्यांनी रोखला आहे. हा विलो पक्षी विलो वृक्षांनी रोखला आहे. जणू गंधर्व नगरीतल्या नाजूक कटेच्या अप्सरा असत्या. मंद वायू लहरीबरोबर त्यावर हिरव्या पाचूचे नाजूक तरंग उठत आहेत आणि पिवळे जर्द हरिद्राव पक्षी लवचिक फांद्यातून स्वर गात आहेत. पाठ शिवणीचा खेळ खेळत आहेत. त्यांचे लोपस्व देखणे प्रतिबिंब पाण्यात पडले आहे. हरित लाटेवर विरलेले त्यांचे स्वर अंतःकरणाच्या सीमा अमर्याद करून टाकत आहेत. प्रभात समयी न्हावून नटलेल्या सुंदर युवतीचे दर्शन व्हावे तसे हरिताकडे पाहून वाटते. गोजिरवाणी सुंदर व शिरीष पुष्पासारखी कोमल अशी ही पाखरे गुंजन करू लागली की अस्फुट ओठ उघडलेल्या सुतनूची आठवण होते. आता ती कुठले गीते गाणार, गतस्मृतीतील कुठली वीराने छेडणार. या त्यांच्या अनुनय गीतात गिरी गव्हाऱ्यातून येणाऱ्या श्यामा आणि पल्लव पुच्छाचेही स्वर मिळालेले असतात. टुकल्या रानचिमण्या आणि वनातील भाटपक्षी बुलबुल दयाळ जरा उशिराने जागे होतात. त्यांना माणसांच्या बंदुकीची व उन्हाळ पोरांच्या गलुलीची भीती वाटू लागते. या पशुपक्ष्यांची शिकार करणाऱ्या माणसांच्या बंदुकीची आणि उन्हाळ पोरे गलुली घेऊन, ज्याला आपण गुलाल म्हणतो आपल्या झाडीबोलीच्या भाषेत, आपल्या बोलीभाषेत, ती म्हणजे गलोल. गलोल म्हणजेच गुलाल. गलोल उन्हाळ पोरांचे गलोल घेऊन म्हणजे गुलाल. गुलाल घेऊन फिरणाऱ्या उन्हाळ पोरं आणि माणसांच्या बंदुकीची या पक्ष्यांना भीती वाटते. स्वभावता भीरू असलेली, भीड असलेली, लाजरी असलेली ही पाखरे एखाद्या घरंदाज गायकाप्रमाणे अरुणोदयपूर्वी आपली हजेरी लावून वनोपवनात अदृश्य होतात. सूर्योदयापूर्वीच ही पाखरे, हे बुलबुल, वनातील भाटपक्षी, रानचिमण्या, दयाळ हे सगळे पक्षी वनोपवनात अदृश्य होऊन जातात, घोर रानात शिरतात. आता शाही बुलबुल इथं नाही. ह्या कर्गच्या जंगलात आता शाही बुलबुल मारुती चितमपल्ली यांच्या दृष्टीला पडलेली नाही. ह्या कपूरगौरव स्वर्गीय पक्षाचे हिमालयातील अद्भुत स्वर स्वतःबरोबर आणले होते. त्या आगळे सूर विसरलेल्या कवितेतील अर्ध्यामुर्ध्या आठवणाऱ्या चराप्रमाणे माझ्या कानात येरझारा घालू लागतात. त्यांनी माझ्या जीवनातील दिवस आणि रात्री चिर संपन्न केल्या आहेत. सदैव पशु पक्षी जगत आणि निसर्गाच्या विलक्षण वेड लागलेल्या, विलक्षण प्रेमात असलेल्या मारुती चितमपल्ली सांगतायत की रात्र आणि दिवस सततच्याच चिंतनात या पक्ष्यांच्या आठवणींनी त्यांचे जीवन चिरसंपन्न झालेलं आहे. सध्या तित्तीर पक्ष्यांच्या सुंदर पंखांचे लेणे लिहून येते आणि दूर पर्वतावरील पारदर्शक धुक्यातील दऱ्याखोरी, वनश्री, नदी, ओढ आणि गाव लपटलेला आहे आणि किल्लीच्या उच्च स्वराने तित्तीर जणू थोड्याच वेळात काळोखात परिणत होणाऱ्या ह्या मनोहर दृश्याला निरोप देत आहे.
आणि मारुती चितमपल्ली यांना असं वाटते आहे की पक्षी जगत पाहिल्याच्या नंतर ईश्वरा तू चराचरी व्यापून राहिला आहेस ते काही खोटं नव्हे असं म्हणत या सदरच्या धड्यात मारुती चितमपल्ली यांनी पक्षीगान केलं आहे. पक्ष्यांच्या विषयी गायला आहे. गान म्हणजे गाणं, पक्षीगान पक्ष्यांचे महतीच या लेखात गायलेले आहे. असा हा मारुती चितमपल्ली यांचा सुंदरसा पाठ आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहात. धन्यवाद. पुढच्या तासाला भेटू, पुढचा भाग घेऊन. सप्रेम नमस्कार.